सोलापुरात भाजपसाठी धावून येणार खुद्द राम. जय श्रीरामाचा नारा जोरात घुमणार. अब की बार 400 पार ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा सत्यात उतरवण्यासाठी भारतीय जनता पार्टी काहीही करण्यास तयार आहे. नुकतेच भाजपची दुसरी यादी जाहीर झाली. यामध्ये विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देऊन भाजपने स्थानिक इच्छुकांची तोंड बंद केली. विरोधात बोलण्यास कुणालाही पर्याय उरला नाही. त्यामुळे आता सोलापुरात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात ही तसाच तगडा त्या लेव्हलचा आक्रमक बोलणारा उमेदवार सोलापूर लोकसभेला मिळणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. तो उमेदवार म्हणजे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचे नाव ऐकण्यास मिळते. 2014च्या लोकसभा निवडणुकीत मूळचे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले मात्र व्यवसायात मुंबईमध्ये राहणारे ॲडव्होकेट शरद बनसोडे यांना 1.5 लाखाच्या मताधिक्याने सोलापूरकरांनी निवडून दिले आहे. बनसोडे आपल्या कामापेक्षा आपल्या इतर सवयींमुळे चर्चेत राहिले. त्यामुळे भाजपची बदनामी झाली. त्यानंतर 2019च्या लोकसभा निवडणुकीत तयार झालेले वातावरण पाहता भाजपने भगवेदारी डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी देऊन 1,58,000च्या मताधिक्याने विजयी केले. परंतु या 5 वर्षात महाराजांना अपेक्षित काम करता आले नाही. विकासाचा मोठा प्रकल्प त्यांना आणता आला नाही. ते बोलण्यात कमी पडले. तसेच त्यांच्या बनावट जातीच्या दाखल्यामुळे भाजपची प्रचंड बदनामी झाली. आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात मागील 3 टर्म आमदार आहेत. त्यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे. त्या थेट मतदारांच्या संपर्कात असतात. मतदारांचे प्रत्येक प्रश्न ते विधानसभेत मांडतात. महिला आणि युवकांमध्ये त्यांची प्रचंड क्रेज आहे. महिला म्हणूनही त्या आक्रमक आहेत. अशा वेळी भाजपकडून प्रणिती शिंदे यांना आव्हान देणारा त्याच ताकदीचा उमेदवार भाजपला द्यावा लागणार आहे. माळशिरसचे आमदार राम सातपुते हे सुद्धा आक्रमक वक्तृत्व शैलीचे नेते आहेत. विधानसभेत प्रत्येक प्रश्न ते तळमळीने मांडतात. ते माळशिरसचे आमदार असतानाही त्यांनी सोलापूर शहरातील सिव्हिल हॉस्पिटलचा प्रश्न विधानसभा आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडला होता. मतदारसंघात गावोगावी फिरून नागरिकांचे प्रश्न जाणून ते सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. जरी ते इतर जिल्ह्यातले असले तरी मागील 5 वर्षात त्यांनी सोलापूर जिल्ह्यात आपली चांगली ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या नावात राम असल्याने भाजपला हा मोठा प्लस पॉइंट म्हणावा लागेल. भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाल्यास निश्चितच आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते यांच्यातील लढत तितक्याच ताकदीची पाहायला मिळेल.